इन सभी के समक्ष आज फुलचूर ग्राम के साथ में जो अन्याय हो रहा है शासन के माध्यम से, इस विषय में एक प्रेस कॉन्फ्रेंस रखी गई है। उसकी जानकारी राजेश जी। गोंदिया जिल्ह्यामधले आणि गोंदिया तालुक्यामध्ये आपली फुलचूर आणि फुलचूरटोला या ठिकाणी दोन्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा कार्यक्रम 17/2/2026 रोजी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामीण विकास विभागाने प्रभाग रचना आणि वेगळे नकाशे घेऊन आणि आपली प्रभाग रचना तयार करण्यासाठी आणि त्याची वोटर लिस्टसुद्धा तयार करण्यासाठी एक कार्यक्रम जाहीर केलेला आहे। आणि त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की जेव्हा दोन्ही ग्रामपंचायती वेगळ्या झाल्या तेव्हा राज्यपाल महोदयांनी एक राजपत्र या ठिकाणी दिलेलं आहे 1972 आणि 1994 रोजी। परंतु त्या राजपत्राचं कुठेही जिल्हा प्रशासन पालन करत नाही आणि 93-94 मध्ये आपली ग्रामपंचायतीची स्थापना झाली फुलचूरला वेगळं करून फुलचूर टोला। आणि फुलचूर टोला ही ग्रामपंचायत स्थापन करतेवेळी जमीन महसूल अधिनियम 1966च्या कलम 4(1)चा उल्लंघन झालेलं आहे आणि त्या गावाला महसुलीचा दर्जा न देता आणि त्या गावाचे वेगळे नकाशे न देता त्याला महसूलचा दर्जा न देता त्या ठिकाणी अवैधरित्या ग्रामपंचायत स्थापन झालेली आहे। आणि आजपर्यंतच्या जेवढ्या निवडणुका होऊन राहिल्या त्या अवैधरित्या ही निवडणूक प्रशासन घेऊन राहिला आणि तिची ग्रामपंचायतसुद्धा ही कायद्याचं उल्लंघन करून तयार केलेली आहे। म्हणून आम्हाला प्रशासन आणि शासनाला एवढीच विनंती करत आहोत की 1972चा जो राजपत्र आहे आणि 1994चा जो राजपत्रानुसार दोन्ही गावांची जी गाव फाळणी झाली आहे आणि ते शासनाने आणि राजपत्रानुसार त्यांना फुलचूर टोल्याला 87 गट अलॉट झाले आहेत आणि फुलचूरला 557 गट अलॉटमेंट झाले आहेत, जेणेकरून त्या ज्या गट तुम्हाला देण्यात आले आहेत त्या गटानुसार त्याची प्रभाग रचना करण्यात यावी। म्हणून आज आम्ही प्रशासनाला सुद्धा त्याचं निवेदन दिलेलं आहे आणि आज आम्ही शासनाला सुद्धा ह्याबद्दल कळवणार आहोत आणि त्याप्रमाणे की 87 गटमध्ये फुलचूर टोल्याची ग्रामपंचायत झाली पाहिजे आणि 557 गटानुसार फुलचूरची ग्रामपंचायत झाली पाहिजे आणि त्याप्रमाणे त्याचे नकाशे वेगळे झाले पाहिजे आणि त्याप्रमाणे प्रभाग रचना झाली पाहिजे। हीच आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आम्ही शासनाला सुद्धा या लक्ष वेधण्याचा आज या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे। ही आम्ही आज प्रशासनाला वारंवार देऊन सुद्धा प्रशासन याच्यावर लक्ष घालत नाही। म्हणून आज आम्ही सगळ्या गावकऱ्यांनी गाव हक्क संघर्ष समितीने असा निर्णय घेतला आहे की जे अधिकारी गोंदिया जिल्ह्यातले महसूल अधिकारी आणि प्रशासनिक अधिकारी कारवाई करत नसतील तर आम्ही आपल्या राज्याचे महसूल मंत्री सन्माननीय बावनकुळे साहेब यांच्याकडे सगळ्या अधिकाऱ्यांची आम्ही तक्रार करणार आहोत की महसूल अधिनियमाचं या ठिकाणी उल्लंघन वारंवार होऊन राहिलं आणि सातत्याने होऊन राहिलं आणि याच्या पलीकडे राजपत्राचं उल्लंघन झालं तर ह्या राजपत्राला जर उल्लंघन होऊन राहिलं तर याच्यासाठी जिल्हाधिकारी जिम्मेदार आहे आणि म्हणून जिल्हाधिकारीची तक्रार तर आम्ही पंतप्रधान कार्यालय आणि महाराष्ट्र शासनाला सुद्धा करणार आहोत। जर त्यांचंही सुद्धा प्रशासनाने ऐकलं नाही तर आम्ही न्यायालयामध्ये ह्या विषयाला घेऊन त्वरित जाणार आहोत। आम्ही सगळे कागदपत्र मुंबई उच्च न्यायालयाच्या आमच्या वकिलांना आम्ही पत्र दिलेले आहेत। आज आणि उद्या आमची रिट पिटिशन ह्या विषयाला घेऊन फाईल होणार आहे। आम्ही प्रशासनाला आपल्या पत्राच्या माध्यमातून सांगितलं आहे की जर हे तुम्ही कारवाई थांबणार नाही आणि ह्या हिशोबाने जर काम करणार नाही तर तुमच्या विरोधामध्ये आंदोलनसुद्धा आम्ही करणार आहोत आणि आमच्या गावातील सगळे गाव हक्क संघर्ष समिती रस्त्यावर उतरून सुद्धा आम्ही न्याय मागण्याच्या तयारीमध्ये आहेत। सर, फुलचूर टोला आणि फुलचूर ग्रामपंचायत अंतर्गत हे म्हटलं आहे की जे फुलचूर टोला आहे ते अधिकृत नाही आहे, तिथे निवडणूक जी होते अधिकृत होत नाही आणि त्याला महसूलचा पण अधिकार नाही। काय प्रकरण आहे? फुलचूर आणि फुलचूर टोल्याच्या संदर्भात प्रभाग रचनेचा कार्यक्रम म्हणजे माननीय ग्रामविकास विभाग यांचं जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या कालावधीमध्ये ज्या ग्रामपंचायतीची मुदत संपली आहे त्याचबरोबर नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतीचा प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे। त्याच्या अनुषंगाने फुलचूर आणि फुलचूर टोला या संदर्भात आम्हाला 26 तारखेला एक निवेदन प्राप्त झालेलं आहे, 25 तारखेला, आणि त्या अगोदरही या ग्रामपंचायती संदर्भात निवेदन प्राप्त झाले होते। त्या अनुषंगाने महसूल दर्जा त्या गावाला मिळावा यासाठी सप्टेंबरमध्येच या कार्यालयाकडनं डिप्टी सेलर ऑफिसकडे त्याचं विभाजनाचे नकाशे आणि इतर गाव नमुना त्याचबरोबर आकारबंदाने महसूल दर्जा देण्याच्या संदर्भात ज्या काही आवश्यक बाबी आहेत त्या बाबीची पूर्तता करण्यासाठी आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। त्याचबरोबर जी काही राज्य शासनाच्या निवडणूक आयोगाचे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे, SOP आहे, स्टँडिंग ऑर्डर्स आहेत, त्याप्रमाणेच फुलचूर आणि फुलचूर टोल्याचा प्रभाग रचनेचा कार्यक्रम आमच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे।
त्यांनी आरोप केला की महसूल जो आहे तो महसूल त्यांना मिळत नाही फुलचूर टोला. मात्र एकच नक्षावर आहे, सीमांकन झालेलं नाही बरोबर. सीमांकन नसल्यामुळे ते अनधिकृत आहेत असं एस ओ म्हणतात. ऑर्डरप्रमाणे जर बघितलं तर 2011 साली जनगणना झालेली आहे, जी की सध्या सगळ्या प्रभाग रचना जे होतात नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीच्या, तर त्या ठिकाणी जी वार्ड रचना तयार केली जाते त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा रोल असतो एनॉमिनेशन ब्लॉक म्हणजेच EBचा. तर 2011 साली ज्या EB फुलचूर टोलामध्ये तयार झाल्या, साधारणतः 8 ते 10 EB या फुलचूर टोल्याच्या आहेत आणि फुलचूरच्या 8-9 EB आहेत. तर त्या EB आपल्याला कोणत्याही पद्धतीने वगळता येत नाहीत. EBचा समावेश करून EBच्या ज्या हद्दी कायम झालेल्या आहेत 2011च्या जनगणनेप्रमाणे, त्या हद्दीमध्ये आपलं प्रभाग रचनेचा कार्यक्रम पूर्ण होईल. मग आता सध्या जे पोर्टल जाणार आक्षेप आल्यावर ते निवडणुका घेता येणार की काय त्याच्यावर? सद्यस्थितीत ज्या काही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आहे आणि स्टँडिंग ऑर्डर्स आहेत निवडणूक आयोगाच्या आणि ग्रामविकास विभागाच्या, त्याप्रमाणे आपण प्रभाग रचना करतोय. त्यात एखादी पार्टी जर मान्य न्यायालयाकडे जर त्यावरती जर काही आक्षेप दाखल करून काही न्यायालयाचा जर त्याप्रमाणे निर्णय आला तर आम्हाला त्या पद्धतीने काम करावं लागेल.